रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत सुप्रसिद्ध लोकप्रिय कविवर्य नारायण सुमंत यांच्याशी. त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये एक कविता आहे. ती कविता खास तुमच्यासाठी सादर करा अशी मी त्यांना विनंती करतो. मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या SYBAच्या सिलेबसमध्ये ते विडंबन म्हणून आहे. रामदास फुटाण्यांचं भारत कधी कधी माझा देश आहे आणि माझं हे बारबाला अशी दोन विडंबन अभ्यासक्रमाला आहे. बारबाला आता बारबाला हे सुचण्याची ती पूर्वपीठिका काय झाली तर आबांनी बार बंद केले आणि बारबाला बेकार झाले. हा इतिहास तुम्हाला माहिती हो. आबांनी बार बंद करून टाकली मुंबईतली, बारबाला बेकार झाले. मग माझ्यासारख्या पुढं प्रश्न पडला की ते आता बारबाला काय करणार. एक तर त्यांना खुरपता येत नाही, कष्टाची कामं होत नाहीत, गटाडं टाकता येत नाहीत. आता त्यांनी काय 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 कामं तरी काय करावी, काय काम करा. ह्या मी काळजीत असतानाच मला ती पेपरमध्ये बातमी वाचायला मिळाली की निवडणुकीच्या प्रचारासाठी बारबालांना निमंत्रित करण्यात आले आणि माझी काळजी मिटली. तुम्ही म्हणाल नारायण सुमंतला बारबालाची काळजी वाटायचं कारणच काय व्हावं, तर मला एक माहिती आहे की या बारबाला म्हणजे कुठे टाटा बिर्ला गोयंका अंबानीच्या मुली नाहीत. ज्यांना घरी 2 वेळचं पोटभर मिळू शकलं नाहीत अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्याच ह्या मुली असतात. मग नेपाळमधील असतील, ब्रह्मदेशातल्या असतील, गरीब कुटुंबातल्या, गरीब किंवा केरळमधल्या, प्रपंचाची जबाबदारी सांभाळतात. त्याच्यामुळे त्या माझ्या मुली मला वाटतात आणि म्हणून मी त्या काळजी घेतो. आणि त्यावेळेला जेव्हा ही बातमी असली की निवडणुकीच्या प्रचारासाठी बारबालांना निमंत्रित करण्यात आले, मी बिनधास्त झालो. कारण भारतात निवडणूक हा असा हंगाम आहे, बारमाही सुरूच. तालुका पंचायत झाली, लोकसभा झाली, लोकसभा झाली, विधानसभा, लगेच सोसायट्या. म्हणलं आता यानं बारमाही रोजगार. आणि त्या आनंदात असतानाच कवी असल्यामुळं मला पुढची दृश्य दिसायला लागली की बारबाला जर प्रचाराला आल्या तर कार्यकर्ते आणि बारबाला यांच्यात जी रासलीला सुरू होईल ती मला दिसायला लागली. आणि त्यावेळी झालेलं विडंबन जगदीश खेवडकरांची मनपूर्वक क्षमा मागून, कारण मूळ त्यांच्या गवळणीचं हे विडंबन आहे आणि ती तुम्ही ऐकलेली असं मी गृहीत धरतो. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, अशी ती गवळण आहे. मग आता हे आमचे बारबाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बारबाला, आल्या प्रचारास आज बारबाला. पेग मारू चला गर्दी जमू चला, पेग मारू चला गर्दी जमू चला, आला आला ऑर्केस्ट्रा आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आल्या प्रचारास आज बारबाला, आल्या प्रचारास आज बारबाला. शिबिराच्या रात्री ग हायवेच्या काठी कार्यकर्ता प्रबोधन शिबिर. आणि हायवेच्या काठी कशामुळं, पूर्वी कसं असायचं की जिथं पाणी वाळू तिथं तीर्थस्थान असायचे. इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, चंद्रभागी, उभी बंडरी. आताची नाही, आताची सगळी तीर्थस्थानं हायवेच्या कडे नसतील आणि ते सगळे तीर्थभक्तांना तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळं शिबिराच्या रात्री ग हायवेच्या काठी गोकुळ अवतरले, ग्लास घेऊ हातात नाचू गाऊ तालात, झेंडे ही फुरफुरले. नेता दिसतो उठून चमचे आले नटून, नेता दिसतो उठून चमचे आले नटून, शुभ्र खादीचा शृंगार केला, आल्या प्रचारास आज बारबाला. धोका देऊन आल्या आबाला, आल्या प्रचारास आज बारबाला. प्रचारास रंग येता गाव सारा रंगला,
प्रचारास रंग येता गाव सारा रंगला डिजिटल वर डिजिटल चढे लपून छपून गिरधारी वाटतो ग नोट भारी मतदानाच्या आदल्या दिवशी लपून छपून गिरधारी वाटतो ग नोट भारी पैशाचे पडती सडे फार झाली नशा धुंद दिसती दिशा फार झाली नशा धुंद दिसती दिशा सत्तेसाठीची ही रास लीला आल्या प्रचारास आज बारबाला आल्या प्रचारास आज बारबाला. वा, अतिशय छान आणि सुंदर वर्णन कवितेतून एवढं सुंदर केलं की आपण जे पाहतो आहोत, जे अनुभवतो आहोत त्यांना निवडणुकीचा कालावधी डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहणार नाही.